शाहूवाडी तालुक्यातील मलकापूरच्या उपनगराध्यक्षपदी जनसुराज्य भाजप आणि राष्ट्रीय दलित महासंघ आघाडीचे दिलीप पाटील यांची 13 विरुद्ध 7 मतांनी निवड झाली आहे। विरोधी महाविकास आघाडीचे अभिजित दिलीप गुरव यांना 7 मतं पडली। पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष रश्मी कोठावळे यांनी काम पाहिलं। मलकापूरच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी नगराध्यक्ष रश्मी कोठावळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलावण्यात आली होती। उपनगराध्यक्ष पदासाठी सत्ताधारी जनसुराज्य भाजप आणि राष्ट्रीय दलित महासंघ आघाडीकडून दिलीप पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता, तर विरोधी शिवसेना उबाठा गट, राष्ट्रवादी अजित पवार दादा गट आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्या महाविकास आघाडीच्या वतीनं अभिजित दिलीप गुरव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। यावेळी हात वर करून मतदान घेण्यात त्यामध्ये दिलीप पाटील यांना 13 मतं तर अभिजित गुरव यांना 7 मतं पडली। या मतदान प्रक्रियेत अपक्ष उमेदवार रविराज कोकरे देसाई यांनी तटस्थ भूमिका घेतली, त्यामुळे उपनगराध्यक्षपदी दिलीप पाटील यांची निवड झाली। दरम्यान मलकापूर नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदाचा मुद्दा चांगलाच गाजला। सत्ताधारी आघाडीच्या वतीनं स्वीकृत नगरसेवक निवडण्यात आले, मात्र यात संख्याबळापेक्षा एक अधिक स्वीकृत नगरसेवक सत्ताधाऱ्यांनी निवडला आणि विरोधकांच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला। याबाबत विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला। सत्ताधारी मनमानी कारभार करत आहेत। संख्याबळानुसार आम्हाला स्वीकृत नगरसेवक पदाची संधी असताना सुद्धा मनमानी कारभार करून सभा गुंडाळल्याचा आरोप विरोधी पक्षनेते संजय मोरे आणि गटनेत्या पल्लवी पवार यांनी केला। या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं, तर पूर्ण नियमांचं पालन करूनच स्वीकृत नगरसेवक निवड केल्याचं नगराध्यक्ष रश्मी कोठावळे यांनी स्पष्ट केलं। स्वीकृत नगरसेवक पदासाठी सत्ताधारी आघाडीकडून रमेश नाईक आणि भगवान सपाटे यांचे अर्ज दाखल झाले होते, तर विरोधी आघाडीकडून अभिमन्यू सागर पाटील यांचा अर्ज होता। दरम्यान अर्जाच्या छाननीमध्ये विरोधी आघाडीच्या अभिमन्यू पाटील यांच्या अर्जात त्रुटी आढळून आल्यानं त्यांचा अर्ज अवैध ठरला आणि सत्ताधारी गटाच्या भगवान सपाटे तसंच रमेश नाईक यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याचं पीठासन अधिकाऱ्यांनी जाहीर केलं।